जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार, मी संदीप भोसले, तुफान न्यूज चॅनल चीफ एडिटर, भारतीय लोकसहकार अध्यक्ष, महाराष्ट्र फ्लॅट वेलफेअर असोसिएशन जनरल सेक्रेटरी. आज मी एक फायनान्स कंपनीबद्दल बोलणार आहे. त्या फायनान्स कंपनीचं नाव आहे बजाज फायनान्स. खूप मोठं नाव आहे हो. बजाज फायनान्समध्ये कन्झ्युमर फायनान्स होतं आहे, हाऊसिंग फायनान्स होतं आहे, व्हेकल फायनान्स होतं आहे. खरंच या बजाज फायनान्सचं नाव खरंच चांगलं आहे का हो? ज्या लोकांनी त्या बजाज फायनान्समधनं लोन घेतलं आहे ना, त्या प्रत्येकाला जाऊन विचारा, खरंच बजाज फायनान्स चांगली आहे का? अहो साहेब, ह्या फायनान्स कंपनीसारखी मोठी चिटर कंपनी कुठेच मिळणार नाही तुम्हाला. ह्यांच्याकडे लोकांना फसवलं जातं. हे लोन घेतल्यानंतर ह्यांच्याकडे 10 वर्षांनी परत सांगितलं जातं की तुमचे इन्स्टॉलमेंट बाकी आहेत, आणि ह्या 10 वर्षात त्याला परत 5-5 लोन दिले जातात, आणि त्या 10 वर्षाच्या आधीचं लोन बाहेर काढलं जातं आणि सांगितलं जातं ह्याच्यात तुमचे 4 हप्ते बाकी आहेत, 2 हप्ते बाकी आहेत, 3 हप्ते बाकी आहेत. अशा पद्धतीने त्यांना फसवलं जातं. अहो, ह्या बजाज फायनान्सचे कितीतरी विषय मार्केटमध्ये फिरत आहेत, आणि जर पोलीस स्टेशनला गेलो ना, तर हे बजाज फायनान्सवाले दादागिरीने बोलतात, जा, आमचे पोलिसांशी खूप जवळचे संबंध आहेत. अशा कितीतरी केस माझ्याकडे आहेत ज्या बजाज फायनान्सच्या विरुद्ध त्रासलेली लोक आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊया का या बजाज फायनान्सच्या विरोधात? मी प्रत्येकाला आवाहन करतो, बजाज फायनान्सचा तुमच्याबरोबर असं काहीही केलेलं असेल तर तुफान न्यूज चॅनलच्या आणि भारतीय लोकसहकारच्या 24/7 नंबरवरती कॉल करावं, आणि आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या काही दिवसात सर्व बजाज फायनान्समध्ये अडकलेल्या प्रत्येक लोकांना न्याय देण्यासाठी बजाज फायनान्सच्या मेन ऑफिसच्या समोर उपोषणाला बसायचं आहे, आणि त्यांच्या असणाऱ्या ह्या दादागिरीच्या विरुद्ध प्रशासनाला त्यांच्याच ऑफिसच्या समोर जाऊन आमरण उपोषण करून, जर ते आम्हाला न्याय देत नसतील तर आम्ही तिथून उठणार नाही, आणि आम्ही तिथेच बसून राहणार जोपर्यंत आमच्या प्रत्येक सभासदाला, प्रत्येक आमच्या लोनवाल्या सभासदाला जर न्याय मिळत नाही, आम्ही तिथून उठणार नाही. मी प्रशासनाला एक विनंती करतो, ह्या बजाज फायनान्सचे तुमच्या पोलीस स्टेशनला, पोलीस प्रशासनामध्ये जर कंप्लेंट येत असतील तर कृपा करून तुम्ही त्या चेक कराव्या. होतं आहे काय की बँकर बोलल्यावरती बँकेवरती केस नसते करायची, मग त्यांनी काहीही करावं. त्यांनी कायद्यात राहून केलं तरी चालेल, आणि त्यांनी कायद्यात तोडून केलं तरी चालेल. बाकी फक्त जे बिचाऱ्यांनी लोन घेतलेलं आहे तो म्हणजे चीटर. हे आमच्याकडे ते स्टॅम्प मारलेलं आहे, लोन घेतलेला हा चीटर आणि लोन देणारा हा चांगला. अहो, तुम्ही कधी इंटरेस्ट रेट बघितलेत का? त्यांचे स्टेटमेंट बघितलेत का? त्यांचे पेनल्टीज बघितलेत का? ह्या सगळ्या विषयावरती मी येणाऱ्या 2 दिवसांनी परत बोलणार आहे, आणि मी प्रत्येकाला आवाहन करतो, बजाज फायनान्सच्या मध्ये जे फसलेले आहेत, ज्यांना बजाज फायनान्समार्फत त्रास होतो आहे, त्या प्रत्येकाने भारतीय लोकसहकार आणि तुफान न्यूज चॅनलच्या 24/7 चॅनलवरती आणि त्याच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं, आणि आम्ही त्याला न्याय देण्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही. हा आमचा पूर्ण टीमचा तुम्हाला शब्द आहे. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिथे सत्य तिथे आम्ही.